नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातल्या पडघाण जवळच्या आतकोली ह्या गावाच्या हद्दीत शासनानं दिलेल्या डम्पिंग ग्राउंडवरती टाकला जातोय. त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झालाय आणि ह्या डम्पिंग विरोधात सर्वपक्षीय नागरिकांच्या साथीनं 7 एप्रिलला उग्र निदर्शनं केली जाणार आहेत. भिवंडी तालुक्यातील मौजे आतकोलीमधली सर्वे नंबर 4, 5, 13 आणि 14 मधले एकूण 34 जागा ह्या ठाणे महानगरपालिकेला स्थानिकांच्या भावनांचा कुठलाही विचार न करता दिली गेली. या जागेवरती ठाणे पालिकेकडनं सध्या दररोज 100हून अधिक गाड्यांमधनं हजारो टन कचरा टाकला जातोय. त्यामुळे त्याच्या दुर्गंधीमुळे आतकोली आणि पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांचा श्वास कोंडला जातोय. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्यात आणि त्याविरोधात सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यानं हे आंदोलन केलं जाणार आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग या ठिकाणून जाणार आहे. तालुक्यातील ह्या भागातील 32 गावांच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे आणि ह्याच भागात मुंबई क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम सुद्धा उभारल्या जात आहे. की ठाणा महानगरपालिकेने आतकोली गावामध्ये 86 एकर जागा जी आहे ती भूसंपादित केलेली आहे आणि ह्या भूसंपादनामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेले. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी ज्या काय अटी शर्तींनी ही जागा ठाणा महानगरपालिकेला दिलेली आहे त्या अटी शर्तींची कुठल्याही प्रकारची पूर्तता ठाणा महानगरपालिकेने या ठिकाणी केलेली नाही आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्यांची कुठल्याही प्रकारची NOC नाही आहे आणि कुठल्याही शासकीय इतर डिपार्टमेंटच्या नारकत दाखले प्रमाणपत्र न घेता हे बेकायदेशीरपणे या ठिकाणी दररोजपणे ठाणा महानगरपालिका डम्पिंग सुरू केलेला आणि दररोज या ठिकाणी कचराचा सामना आम्हाला करावा लागत आहे. या परिसरामध्ये जर एक भौगोलिक परिस्थिती बघितली तर ह्या परिसराच्या बाजूला डम्पिंगच्या बाजूला एक 500 मीटरच्या अंतरावर SP साहेबांचं जे पोलीस मुख्यालय आहे त्याची जागा प्रस्तावित आहे. 1 किलोमीटर अंतरावरती बृहन्मुंबई महानगरपालिकेचं पिसे डॅम आहे. त्याच्यानंतर या परिसरामध्ये लॉजिस्टिक हब आहे. साधारणपणे लाखो लोक ह्या परिसरामध्ये काम करतात. त्यांच्या आरोग्यावरती 100% परिणाम या प्रकल्पामुळे होणार आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी हा संपूर्ण संघर्ष आम्ही समितीच्या वतीने